नंदा आपल्या हळव्या मनातील वादळे त्या वहीत टिपीत होती. हे उघड होते, ती वहीच तिची जिवलग मैत्रीण झाली असावी. नंदाचे हे स्वतःशीच चाललेले संभाषण तिला नकळत आपण ऐकणे बरे नव्हे, असे दादांच्या मनात आले. पण पुढे वाचण्याचा मोह त्यांना आवरेना. पुढचे पान उघडून ते वाचू लागले. एलिझाबेथ ब्राउनी, तुझा हेवा वाटतो ग मला. औसेच्या अंधारात शुक्रतारा उगवावा, तसा रुग्णशय्येला खेळलेल्या तुझ्या निराश जीवनात रॉबर्ट आला. म्हणूनच तू हर्षभराने लिहू शकलीस. एलिझाबेथ, तू अशी सुखी झालीस आणि मी? मृगजळात मनसोक्त नौका विहार करायला धावत सुटले आणि उरी फुटून आगतिक होऊन वैरान वाळवंटात रक्त ओकीत पडण्याची पाळी आली माझ्यावर. एक सुस्कारा सोडून दादांनी पुढच्या पानावर नजर फिरवली. शेखर, माझी ती कल्पना किती किती आवडली होती तुला. तू मला विमान चालवायला शिकवायचास. मग तुझ्या विमानानं तू आणि माझ्या विमानानं मी खूप खूप उंच जायचं, जिथं सोनेरी ढगांच्या पायघड्या पसरलेल्या असतील, जिथं बर्फानं नटलेली उंच शिखरं आपल्यावर चौऱ्या ढाळतील, जिथं तारका दिवस आणि रात्र यांच्या विवाहाच्या वेळी उधळलेल्या अक्षदांसारख्या भासतील, अशा जागी आपण जायचं. मग दोघांनी आपापली विमानं अगदी जवळ आणायची. मी माझ्या विमानातून डोकावून बाहेर पाहायचं आणि मग तू माझं चुंबन. असल्या अद्भुत प्रणयाची कल्पना कुणी कवीला तरी कधीतरी सुचली असेल का रे? दादांना पुढे वाचवेना. वही मिटून जड पावलांनी ते माघारी वळले. दिवा बंद करून खोलीबाहेर पडणार होते ते. इतक्यात अंग चुरून खाली पाहत आत येणारी नंदा त्यांच्यासमोर आली. तिचा अवतार पाहून ते मनात चरकले. तिचे केस विस्कटल्यासारखे दिसत होते. चेहरा भावशून्य भासत होता. पातळाचा पदर भिजल्यासारखा अंगाला लपेटून बसला होता. उशीर का ग झाला इतका? दादांनी शुष्क स्वराने विचारले. नक्षत्र पडलं होतं आज साऱ्यांच्या पायावर. एक मैत्रीण घरी असेल तर शपथ. मग म्हटलं दासबाबूंना फार दिवस भेटले नाही म्हणून माटुंग्याला गेले, पण ते तरी कुठं घरी होते. आज सारी मुंबईच घराबाहेर पडली होती म्हणायची. चोरांना खबर नसावी याची, नाहीतर दिवसा उजेड आपला धंदा सुरू केला असता त्यांनी. तसं नाही हो दादा, त्यांची दृष्टी चुकवीत नंदा कातर स्वराने उत्तरली. मगापेक्षाही अधिक कोरड्या आवाजातच दादा म्हणाले. आज पाऊसही पडलेला दिसतोय माटुंग्याला. हा सरता पाऊस फार लहरी. तिकडे महालक्ष्मीला अभिषेक करील, पण इकडे आमच्या बाबुलनाथाला मात्र कोरडा राहिला. दादा सहसा रागवत नसत, पण ते रागावले म्हणजे त्यांच्या बोलण्याला चटकन उपरोधाची धार येई, फुटलेल्या काचेच्या कांगोऱ्यासारखी. त्यांचा एक एक शब्द मग बोचत टोचत राही. नंदाला याचा चांगला अनुभव होता, त्यामुळे नजर वर करण्याचा धीर होईना तिला. काय बोलावे हेही कळेना. बेसूर झालेल्या गायकाने सुरेल होण्याचा प्रयत्न करावा तशी आपल्या आवाजाला मायेची डूब देत दादा म्हणाले. या उशिराबद्दल चांगली शिक्षा झाली तुला आज. त्यांच्या बोलण्याचा रोख नंदाला कळला नाही. ती गोंधळून त्यांच्याकडे पाहू लागली. हसण्याचा प्रयत्न करीत दादा म्हणाले. तुझं ते लाडकं गाणं लागलं होतं मगाशी रेडिओवर, पण तू कुठं होतीस घरात? कुठलं गाणं? आभाळ निवडले आहे, हे ओळखून नंदाने प्रश्न केला. या तुमच्या अलीकडल्या गाण्यांच्या ओळी काही पटकन आठवत नाहीत बुवा. काय बरं आरंभ आहे त्याचा? ओ साजना ओ सजना बरखा बहार आई. या गाण्याचे गोड सूर 6 वर्षांचे 6 समुद्र ओलांडून नंदाच्या कानात घुमू लागले. कॉलेजातला स्नेहसंमेलनाचा तो दिवस, पहिल्या वर्षातला अतिशय सुंदर दिसणाऱ्या वसुंधरा गुप्तेने ते गाणे इतके सुरेख म्हटले होते की त्या गीताच्या तरल स्वरांवर तरंगत नंदा घरी परतली होती. त्या गाण्याच्या मोहिनीमुळे वसुंधरेशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला होता तिने, पण वसू होती अबोल, आपल्यातच नादात गुंतणारी, स्वतःभोवती पिंगा घालीत राहणारी. तरीही तिच्या गोड गळ्याने वेडावून गेलेल्या नंदाने आग्रह करून 3-4 वेळा तिला घरी आणले होते. माईला वसू फार फार आवडली होती. ओ सजना हे गाणे तिने म्हणून दाखविले तेव्हा माई म्हणाली होती, आज तुझी दृष्ट काढायला हवी पुरी. नाहीतर पुढे लवकरच तिने कॉलेज सोडले. ती कुठे गेली कोण जाणे.
ती पुन्हा आपल्याला भेटेल का? भेटली तर आपण म्हणू, वसू ते गाणं गाणं म्हणत राहा गडे सारखी. कुठलं गाणं? इतक्यात विसरलीस? ओ सजना बरखा बहार आई, तुझ्या गोड सुरांच्या धुंदीत मला माझं सारं दुःख विसरून जाऊ दे. नंदा, अगं नंदा, जेवायला चल ना. माईच्या शब्दांनी नंदा आपल्या तंद्रीतून जागी झाली. दादांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते सहज उघडेनात. अंग तर कसे जड शिळेसारखे झाले होते. किती वाजले असतील? खिडकीतून खोलीत येणाऱ्या बाहेरच्या उजेडात त्यांनी मनगटावरले घड्याळ डोळ्याजवळ नेऊन पाहिले. 1:25 त्यांनी कानोसा घेतला. एरवी एकसारखा गरजत कल्लोळत फेसाळत असलेला मुंबईचा जनसागर सुद्धा यावेळी शांत झाला होता. मग आज अगदी अवेळी आपली अशी झोपमोड का व्हावी, ते आठवू लागले. नंदाची चिंता करीतच आपण झोपी गेलो. एकच प्रश्न आपल्या मनात खेळत होता. नंदा सावित्रीचे आख्यान का वाचित आहे? मृत्यूवर मात करण्याचे बळ मनाला मिळावे म्हणून, की अज्ञाताच्या अथांग दर्याच्या तळाशी गेलेली शेखरची नौका पुन्हा वर यावी म्हणून? पण ते कसं शक्य आहे? तसले चमत्कार पुराणकथांमध्ये घडतात, 20व्या शतकातल्या माणसांच्या संसारात नाहीत. या विचारामुळे स्वप्नात सावित्रीच्या कथेभोवतीच आपले मन भ्रमंती करीत राहिले असावे. हळूहळू आपल्या सावित्रीच्या जागी नंदा दिसू लागली. आणि मग दादा मोठ्या कष्टाने स्वप्नातल्या दृश्यांची संगती जुळवू लागले. पण काही केल्या त्या वेड्या वाकड्या कपट्यातून संपूर्ण चित्र तयार होईना. त्यांना अंधुक अंधुक आठवू लागले. सत्यवानाच्या कुऱ्हाडीचा घाव वटवृक्षाच्या फांदीऐवजी सावित्रीच्या मस्तकावर बसला होता. सावित्री? छे! नंदा? छे! अश्वत्थामा? भळभळ वाहणारी ती जखम दोन्ही हातांनी गच्च धरून ते हात पुरुषाचे होते. स्वप्नांच्या या अर्धवट आठवणीने ते अस्वस्थ झाले. कुशीवर वळले, पण त्यांना चैन पडेना. नंदा स्वस्थ झोपली आहे की नाही हे पाहण्याकरता ते पाऊल न वाजवता तिच्या खोलीकडे गेले. खोलीचे दार बंद दिसत होते, पण आतून उजेडाची तिरीप बाहेर येत होती. म्हणजे नंदा अजून जागी आहे. काय करते ती? दादांनी हळूच दार लोटले. ते उघडले. मेजावरला दिवा जळत होता. खाटेवर नंदा झोपली होती. दादा तिच्याजवळ जाऊन उभे राहिले. नंदाच्या मुद्रेकडे पाहता पाहता धो धो पावसात वळचणीखाली लपायला आलेल्या चिमणीची त्यांना आठवण झाली. टेबल लॅम्प तसंच जळत राहिला आहे. तेव्हा नंदा काहीतरी वाचीत बसली असावी आणि वाचता वाचता कंटाळून ती बिछाण्यावर येऊन पडली असावी, असा त्यांनी तर्क केला. ते टेबलाकडे गेले. नंदा बराच वेळ काहीतरी लिहित बसली होती. हे आता त्यांच्या लक्षात आले. त्यांनी वाकून वरच्या कागदावरील पहिली ओळ वाचली. तीर्थरूप दादांच्या चरणी. म्हणजे नंदा आपल्याला हे पत्र लिहायला बसली होती? दादांनी ते सारे कागद उचलले. खाटेपाशी जाऊन नंदाच्या पायाजवळची पातळ चादर हळूच तिच्या अंगावर घातली आणि मेजावरला दिवा बंद करून ते खोलीबाहेर पडले. दादांनी नंदाच्या पत्रातली पहिली ओळ पुन्हा वाचली. तीर्थरूप दादांच्या चरणी. दादा चमकले. कॉलेजच्या सहलीसाठी किंवा नात्यातल्या लग्नाकरिता नंदा क्वचित बाहेरगावी जाई. तेव्हा तिच्याकडून येणाऱ्या पत्रात ती दादांना सप्रेम नमस्कार असा मायना असे. आज तो बदलला होता. तीर्थरूप दादांच्या चरणी हे शब्द नंदा नकळत लिहून गेली होती. दादांना वाटले, दुःख माणसाला अंतर्मुख करते हेच खरे. ते दुसऱ्या माणसाशी असलेले आपले नाते अधिक स्पष्ट करते, अधिक दृढ करते. त्याविषयी या नंदाने हा मायना लिहिला असेल. दादा अधीरपणे वाचू लागले. तीर्थरूप दादांच्या चरणी नंदाचा शिरसाष्टांग नमस्कार. दादा, मला क्षमा करा. तुमच्या लाडक्या नंदाला तुम्ही क्षमा कराल ना? मगाशी खोटं बोलले मी तुमच्याशी. ते सारखं मनात डासतंय म्हणून जेवून खोलीत आल्यावर लगेच हे पत्र लिहायला बसले. शिवाय खरं सांगू, हल्ली स्वस्थ झोपच येत नाही मला. अंथरुणावर पडले की मन भरकटू लागतं. धुळीच्या वावटळीत सापडतं. खोलीत काळोख झाला की नाही ती चित्र दिसू लागतात. मग दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती होते माझ्या मनाची. आठवणींची गिधाडं आपल्या आधाशी पंखांची फडफडाट करीत मला वेढून टाकतात आणि आपली क्रूर नखं
माझ्या काळजात खुपसून जाऊ देत. संध्याकाळी मी कुठल्याही मैत्रिणीकडे गेले नव्हते. दासबाबूंच्या घरीही गेले नव्हते. मी आणि शेखरनं ज्या ज्या जागी गुजगोष्टी केल्या होत्या तिथं तिथं मी वेड्यासारखी भटकत होते. भूतकाळाच्या भुयारात पुन्हा पुन्हा डोकावून पाहत होते. कलासागरात बुडून गेलेल्या असंख्य रंगीबेरंगी कागदी होड्या, त्यातील एखादी तरी पुन्हा वर तरंगत येईल अशी वेडी आशा उराशी धरून मी फिरले. भटकले. एखाद्या समाधीचं दर्शन घ्यावं तशी आम्हा दोघांच्या भेटीगाठीची प्रत्येक जागी मी पाहिली. आसवांच्या फुलांनी त्या प्रत्येक समाधीची पूजा बांधली. पण मन थाऱ्यावर येईना. मुंबईच्या कधी न संपणाऱ्या लांब रुंद रस्त्यांतून माणसं मुंग्यांसारखी फिरत होती. ही सारी काळीगोरी, भलीबुरी, गरीब श्रीमंत, लहान मोठी माणसं जिवंत आहेत आणि माझा शेखर मात्र. ती माणसं पाहून मनात येई, देव किती निर्दय आहे, किती कृपण आहे. लाखो लोकात एखाद्याच्या वाट्याला येणारा हा विषाचा प्याला त्यानं मला का प्यायला लावला? मृत्यूचे हे काळकुट्ट कोडं मला कोण उलगडून दाखवील? हळहळत, चरफडत, तडफडत मी आजचा सूर्यास्त पाहिला. लाल, गुलाबी, केशरी रंगाची नदी पश्चिम क्षितिजावर दुथडी भरून वाहत होती. गतवर्षी असाच झगमगता सूर्यास्त आम्ही दोघांनी डोळे भरून पाहिला होता. तो पाहूनही आम्ही अतृप्तच राहिलो होतो. त्यावेळी नैऋत्येकडल्या लालभडक रंगानं गेलेला शेखर म्हणाला होता, नंदा, तुझ्या संगतीनं माझ्यासारखा गद्य माणसाला सुद्धा काव्य सुचायला लागलंय ह. समोर पहा ना हा जरा. कुंकवाचा केवढा मोठा करंडा सूर्याचा पाय लावून लवंडला आहे. त्यातलं सारं कुंकू आभाळात पसरलं आहे. शेखरच्या या बोलण्याचं मला मोठं कौतुक वाटलं तेव्हा. मी थट्टेनं त्याला म्हणाले, नवकवी होण्याची लक्षणं दिसतायत हं ही. आज ते सारं आठवलं. त्याचं ते बोलणं ही पुढल्या अशुभाची पूर्वसूचना होती की काय देव जाणे. काळोख पडला तरी माझी भ्रमंती सुरूच होती. त्या भ्रमिष्ट मनस्थितीतच मी समुद्रावर गेले. तिथे वाळूत बसून शेखरनं आणि मी भावी सुखाचे कुतुब मिनार उभारले होते. पण ते बिचारे सारे वाळूचे मिनार ठरले. दुर्दैवाच्या एका अजस्र लाटेनं ते उद्ध्वस्त होऊन धुळीला मिळाले. अंधार दाटत होता. गर्दी हळूहळू विरळ होत होती. ध्यानी मनी नसलेल्या घरातल्या बिळातून एखादा नाग फुत्कारत बाहेर यावा तसा त्या अंधारातल्या एकांतातून आत्महत्येचा विचार माझ्या मनात डोकावू लागला. वाटलं हृदयात पेटलेल्या वनवा समोरच्या अथांग पाण्यात विझवून टाकावा. मृत्यूच्या यक्ष प्रश्नाचं उत्तर मृत्यूखेरीज दुसरं कोण देऊ शकेल? मी बसले होते. ती जागा हळूहळू निर्मनुष्य झाली. जवळपास कुणी नाही असं पाहून मी पाण्यात पाऊल टाकलं. गौरीहर पुजून बोहल्याकडे जाणाऱ्या वधूसारखी मी मृत्यूला माळ घालण्याकरता पुढे जाऊ लागले. पाणी गुडघ्यावर आलं आणि थोडं पुढं गेलं की माझे पाय लटपटू लागले. काळजातली धडधड नगाऱ्याच्या आवाजासारखी वाटू लागली. पण मन सुन्न होतं. मस्तक बधीर होतं. एखाद्या काळसूत्री बाहुलीसारखी मी एक पाऊल पुढं टाकीत होते. मृत्यूच्या मिठीत तरी तडफडणाऱ्या मनाला विसावा मिळेल या आशेने. त्याच क्षणी तुमची आठवण झाली मला. काळ्या कुट्ट आकाशात वीज चमकावी तशी तुमची माया डोळ्यापुढं मूर्तिमंत उभी राहिली. मी इंटरच्या वर्गात होते तेव्हा विषमज्वर झाला होता मला. जवळजवळ आशा सोडली होती डॉक्टरांनी. तुम्ही मात्र माझ्या पाठीवरनं हात फिरवत रात्रभर बसून होता. तुमच्या हातात त्या रात्री संजीवनीचं सामर्थ्य संचारलं असावं. त्या जीवावरल्या दुखण्यातून मी उठले. तुमचा तो वत्सल हात मृत्यूच्या त्या महाद्वारात एकदम माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. पुढं जायचं नाही असा इशारा देत. काही क्षण तशीच पाण्यात उभी होते मी. मिलींच्या तान्हेपणाची साईसारखा मऊ मधासारखा गोड पापा मला आठवला. मिलिंदला सांभाळ हे अक्कांचे शेवटचे शब्द कानात घुमू लागले. माईचे अबोल करून मूर्ती डोळ्यासमोर उभी राहिली. अक्का गेल्यापासून ती कष्टेच आहे. मनात आलं तिचं दुःख आपण हलकं करायचं की त्या दुःखात भर घालायची. मी मृत्यूचं दार केलं होतं ते हळूच लावून घेतलं. त्याच्याकडे पाठ फिरली. भित्रेपणामुळे असेल, तुम्हा सर्वांच्या मायेमुळे असेल, जगण्याची हीच इच्छा माणसाची सर्वात प्रबळ प्रेरणा असल्यामुळे असेल, मी जीवनाला सामोरं जायचं ठरवलं.
मग त्याची मुद्रा कितीही उग्र असो, त्याची दृष्टी कितीही क्रूर असो, त्याचा स्पर्श कितीही काटेरी असो. कॉलेजात असताना माझ्या स्वाक्षरीच्या वहीत नेहरूंनी लिहिलं होतं, लायू डेंजरसली. तो संदेश घोकीत मी मृत्यूचा निरोप घेतला. पण परवा बसमध्ये एक पाठमोरा तरुण मी पाहिला. हुबेहूब शेखरसारखा दिसत होता तो. तो भास एखाद्याच सुरीसारखा माझ्या काळीज कापीत गेला. खरंच दादा, हे असं किती दिवस चालायचं? 5 महिने होऊन गेले तरी माझं दुःख पहिल्या दिवसा इतकंच ओलं आहे. माणसानं मागचं सारं विसरून जायला हवं हे मला कळतं, पण गुंतायला हवं मी कशात तरी. सारखा विचार करते, मानवी जीवनात हा केवळ लहरी नियतीचा तालावर चालणारा एक क्रूर खेळ आहे का? या विश्वसंसाराला काही अर्थ आहे की नाही? प्रीतीचा अर्थ काय? काही केल्या या प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत. काय करू मी? नोकरीत मन गुंतविल्यानं ही टोचणी कमी होईल का PhDच्या अभ्यासात? अमृतवेल या कादंबरीचे आपले वाचन तुम्हाला आवडत असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांनाही हे व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, की जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. धन्यवाद.